तर लोकसभेच्या इतर जागांसंदर्भातल्या देखील आता टॉपने आपण बातम्या बघूयात। कोल्हापूर लोकसभेची जागा शिंदे गटाकडे राहणार असल्याचे संकेत। कोल्हापूर हातकणंगले जागेसाठी भाजपकडून निरीक्षकांची नेमणूक नाही, शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। बीडमध्ये भाजप नेत्यांची गुप्त बैठक, पंकजा मुंडेंच्या उमेदवारीवर चर्चेची शक्यता, तर दोन्ही मुंडे बहिणींपैकी कोणती बहीण राज्यसभेवर जाणार याची उत्सुकता, मुनगंटीवारांचं वक्तव्य। एक भाऊ बहिणीला दिल्लीत पाठवण्यासाठी प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे भाऊ आणि बहिणींमध्ये लढत होणार, पंकजा मुंडेंचं उदाहरण देत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। आमच्यातून गेलेल्यांना गद्दारांना भाजपचं शेपूट धरून फिरावं लागणार, तर गद्दारांना भाजपची वेठबिगारी करावी लागणार, अंबादास दानवेंची ही टीका। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच, शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सामंतांचे स्टेटस, तर रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार, प्रमोद सावंतांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहणार, उदय सामंतांची प्रतिक्रिया, तर सिंधुदुर्गमध्ये 2.5 लाख मतांनी पडायचं आहे ही मानसिकता ठेवून यावं, विनायक राऊतांची टीका। नवनीत राणा अमरावतीमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता, भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार 3 मार्चपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरीसह हडपसर विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेणार, अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार रणनीती आखणार। मला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा, पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे मी काम करेन, गल्लीचं राजकारण फार झालं, आता मला दिल्लीला जायची इच्छा, धर्मराव बाबा आत्राम यांची उमेदवारीवरून प्रतिक्रिया।